काय केलं? कुठे तोंड काळ करून आली? कुठं तोंड काळ करून आली? उठ उठ लवकर, उठ 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 लवकर, चल घर. कुठं तोंड काळ करून आली गाव तसा? काय झालं? बघा कार्टीने बघा काय केलंय. काय केलं? उलट्या करीत होती सारखी. झालं काय? उलट झालं? तब्येत बरी नसेल तिची. तब्येत बरी असेल नाही मग तशा उलट्या करती. होय, रात्री शेण खाल्लं? होय, कुठं शेण खाल्लं? तोंड काळ करून आली, कुठं घाण खाऊन आली डुक्कर तोंडाची. कोण आहे ते पोरग? कोण आहे? सांग ना, सांग ना कोण आहे? लय भारी ना मी तुला. सांग ना, सांग ना कोण आहे? कोण आहे? सांग ना, सांग. घरात घे तिला, घरात घे. घरात नाही, मी घरात घेणार नाही तिला. असलं काळ तोंडीला ना मी घरात. कोण आहे पोरग? परस नाव सांग. इथं इथं इकडे सांग ना, कोण आहे ते पोरग? कोण आहे पोरग? कोण आहे सांग, पटकन सांग. काय सांग? सांग, नाही तुम्ही मुसळ फोडी ना. सांग लवकर, सांग तू. सांग, नाही तुम्ही पाटील. काय चाललंय? वारडा आरडा वारडा काय रे? आरडा वारडा म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला? काय झालं? पण किरसुनीने कुठं तोंड काळ करून आली. नाव सांगा ना कोणाचं. तुझ्याकडे लक्ष नाही दिलं म्हणजे तुला मोकार सोडला आहे का नाही? तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना. अहो, लक्ष असतं आमचं तिच्याकडं. आता मी गावात कामाला जातो, ही घरी असती. कुठं तोंड काळ केलं? कोण आहे ते पोरग? कोण आहे पोरग? साहिल. कोण साहिल? साहिल. कोण साहिल? साहिल? अहो, ते नानाचं पोरग आहे. संजू नाही का देऊ? त्याचा भाव का? त्याचा भाऊ नाना, त्याचं पोरग आहे ती. पाण्यात घातली पोरीने पार. आता बरं वाटतं का? बरं नाही, चला त्याच्या घरी जाळ काढू. मुस्कान फोडू ते. आणि हिचा जाळ धुरे ना तिथं जाऊन काढू. चला महाराज, तुम्ही पण चला आमच्या सोबत. येतो ना मी तुमच्या. हा चला 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 सोबत. चल उतर. चल उतर. दार लावते. अरे मी काय म्हणतो, कमून अशी हातपाय आवळून बसली? काय करू, गार लागलंय. गार लागले? तुम्ही अशा मोकळ्या वातावरणात बसले, गार नाही लागत? त्याच्या आईला मग आता का कार तर कुठे गेले? पण याला इकडे खाली काय करतो, लावले तिकडे दार दारायला. दार दार आता त्याला दार दार जमत का? काय तुम्ही बी त्याला काम सांगत राहता काय? त्याला तू आहे ना एक काम कर, दररोज सकाळची परीने हळद कुंकू लावून असं मस्त पाकी त्याचं दर्शन घ्यायचं, पुंजायचं बिंजायचं. कारण की तो आहे ना मा बाप पाय पोटाला आलाय ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. पुचित मग मी मला काय 10-5 काही एकच आहे. अरे काय एकच आहे, थोडंफार काहीतरी वाटायला पाहिजे. जीव घेतलाय मा पार येड्यांनो. काय जीव घ्यायला? काम करायला रोग येतो का त्याला? थोडंफार बी घरी उठलं का 2-2 दिवस गायब होतो. कुठं जातोय कुठं मला हेच कळत नाही नेमकी. कॉलेजला जातोय. कॉलेजलाच नसतो तो. अहो त्या पोरांची ट्रिप गेली त्यांच्या संग गेलता. जाऊन तिकडे जावं म्हणते, तिकडे ट्रिपला जाऊन दे, नाही तिकडे कुठे बी जाऊन दे. काय करायचं ते करा तुम्ही. तुम्ही माझ्या लेकरावर का जळता प्रत्येक बारमी? निसा ढासपूस म्हणजे तो बोलणंच का जळता म्हणजे नेमकी कसं का? आता मी माझ्या पोराव कसं काय जळू? मग निसा ढासपूस काय करत असतात लेकराला? त्याच्यामुळे तो घरात राहत नाही. 1 मिनिट त्यासाठी घरात पाऊल टाकत नाही. आईला बोलणंच अवघड झालंय आता सध्या. काय परिस्थिती झाली आपल्यालाच कळानं नेमकी. अवघड आहे. तुमच्या संग बोलावं का नाही बोला? एवढे धावत आलेत बघ. काय हा जरा काही पोराला वळण मिळत आहे का नाही? हे काय हे काय पोरगी पोरगी आहे? अबे ती तुमची कोणाची पोरगी आहे? मला काय माझी पोरगी आहे. तुमच्या पोराला धाकबेक आहे का नाही? काही पोराचा आणि माझं तुमचा काय संबंध? आपण त्याने काय उद्योग केला हे माहितीये का तुम्हाला? काय मला नाही माहिती. तुम्ही त्यांच्या संग बोला. तुम्ही सांगा. तुमच्या पोराने काय कुठं गेला माहिती का? काय झालंय? काय छेडला असेल कॉलेजमध्ये उसकान? काय केलंय दावा त्यांनी? छेडलं असं म्हणताय. आजकाल चलत आहे आता कॉलेजमध्ये. तुमची पोरगी कमी नसेल. चांगलं वळण आहे, चांगलं वळण आहे पोराला आजकाल चालते. वराने पोरगी गरोदर ठेवली. हा काय केलं? आता काय डोक्याला हात लावता? आपण नुसती पोरात चुकी का? मग तुम्ही एवढं काय पावर मध्ये बोलत राहा? अहो बोलणारच ना. तुम्हाला पोराला काय बरंच होऊन गेलं काय ते पोरीकर? का तिला ती गेली नव्हती का? त्या एक 5 बोट सारखी आहेत का? मग तेच आम्ही म्हणतोय 5 बोट सारखे नाही. तुम्ही अंग काढून घेऊ नका. पोराला बोलवा आणि पोराला विचारा तुमच्या. पोरला काय बोलून विचारलं? आमचं गेलंय आमचं तुमचं कोणाचं असेल तिकडे बघा. तुम्ही प्रतिष्ठित माणसं आहेत गावातले. तुम्ही तरी असं नाही बोलायला. तुम्ही एकाची बाजू धरून जमणार आहे घ्यायच्या. यांची गाला होता का तुम्ही प्रतिष्ठा? आम्ही थोडं म्हणतो घाला. आपण त्यांनी पाहिल्याशिवाय ते सांगणार आहे का? हे काय एखादी 10 वेळा पाहिलं मी. त्या पोरीची काही चुकी नाही का? पोरीचं आम्ही म्हणत नाही चुकी का? म्हणत नाही. पण मला
बघितलं म्हणजे काय लगेच सगळं त्याच्याच बोकंडी घालायचे. 10,000 वेळा तुमच्या पोरगं. पोराला ते विचारा ना पहिले अहो, त्याला बोलावून कोणी आमचं येतो? पोरग इथं नाही गेलेलं अहो, आहे मी काय म्हणतो तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे, पण मग आमच्या पोराचं काही नसलं तर काय मग बरं, थांबा, थांबा. तुमची जर पोरगी ह्या पोरीच्या जागेवर तुमची पोरगी असती काय ह्यांनी जर असं बोललं असतं तुम्हाला पटलं असतं का? तुम्हाला एकदा विचारायला काय अडचण काय तुमच्या पोराला? विचार करा तुमच्या पोराला विचारा ना तुम्ही नाही काय पोरीची बाजू हे मला बी कळत काय एवढ्या सोप्या गोष्टी नाही तर त्या झालेल्या गोष्टी पण त्याला तुम्ही हाणता त्याच्यामुळे मला थोडस काय भाऊ त्याचं काय कारण नाही. नाही, आणि तुम्ही त्याला बोला फक्त म्हणजे तुम्हाला कळन समोर काय आहे ते. नणन मारून होतं का? डायरेक्टच लागले आमचं काय ना आमचं काय बरं काय अहो, आता तसंच बोलणार आहे राव महाराज आमचं काय संबंध आहे याच्यात. बरं एक काम करा. ला फोन मारला काय आपण विषय? काय कमी का यांचा विषय आहे, तुमच्या खाल्लं पोराला बांधलं बोलवा. हा पोराला बोलवा ना तुमच्या मग होईन ना खरं खोटं. बोली तर पोराला पण वाकडं तिकडं नको बघ देण्याचं कुठं फोन त्याला लावा फोन त्याला बोलून घ्या उद्या करायला हे नाही दोरान नाही अजिबात. साहिल इकडे रे. काय लेकराला काम करत माझ्या लेकरू हा, लय लेकरू कोणाचं लेकरू लय गुणाचं आहे यांचं. आमचं बघा. आमचं लेकरू आमच्यासाठीच आपण लेकरू आहे ना. प्रत्येकाचं लेकरू गुणाचंच वाटते. मग त्याचं अवगुण दिसतात का तुम्हाला? हा? आता माय पोरीला मी काय आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, हाणायचं नाही अजिबात. अजिबात हाणायचं नाही आमच्या पोराला. लगेच आले लगेच हाणायला लागले. तुम्ही तुमच्या जागेवर जा. काय एवढं का डायरेक्ट जा. कसं काय आले अंग काय नाही तुम्ही तुमच्या जागेवर जा बरं भाऊ. तुम्ही तुमच्या जागेवर बसा. असलं नाही करायचं. तुम्ही असलं ना करू नका. तुम्ही हाणून काय होणार आहे त्याला काय पण झालं काय? राग येणार अहो, का? राग आम्ही म्हणतो हाना पण आता त्याची ते काय आलं नाही, बरं, काय विचारून तर घ्या तुम्ही आणलं त्याला. का? हात लावला का? इकडे पुढे थांब तू थांब इथंच उभा करणार. आम्हाला एक सांग ह्या पोरीचा तो काय संबंध आहे का? मैत्रीण आहे माझी, दुसरं काय सांगू? हा. पण दुसरा बाकीचा काय संबंध नाही ना? आणि बरं मैत्रीण ती स्वतः झाली का तू मनानेच गेलता तिच्या माग मैत्रीण करायला? आता मैत्रीण आहे म्हणलं, आता काय मैत्रीण फक्त. अरे 10 वेळा पाहिलाय मी तुला तिच्या बरोबर आणि मैत्रीण आहे म्हणतो. ती म्हणते मी गरज आहे तू काय डोक्यात लागला का काय? अहो नाही, हट्टा तसं कशाला? काय नाही. तसलं नाही काय? तो काय संबंध नाही मैत्रीण त्याशी? आहे माझी, बघा बाकी बरं आमचं पोरगा म्हणतो तसला काय संबंध नाही. काय म्हणतो काही नाही. हा ए, आपल्यात तसं काहीच झालेलं नाहीये. हे तुझं नाहीये नाही. माझ्या पायाला अजिबात हाणायचं नाही. थांब बोलू दे होते ते समोर होती. तो खरं बोलतो का ती खोटं बोलत ही तरी गोष्ट कळन ना. असं कोणी कोणावर नाव घेणार नाही कोणी कोणाच्या दारात येणार ना, नाही. ना. याच्यात काहीतरी तथ्य आहे. पोरगी येडी काय ती? बोलायला असं डायरेक्ट. ओ गप्प बसा तुम्ही नका सांगू आम्हाला वाटलं तुम्ही गावातला चांगला माणूस असन कुणाचं पोट वाढवी ना ती आमच्या आमच्या घरात झालेलं काय आहे. असं कुठं असतं आमच्या आम्ही पोराला बोलत काही नाही संबंध नसला तरी आम्ही मी तोंड समोर राहिलो म्हणून का काय हे का दुसऱ्या दारात नाही गेले तुमच्या दारात काय झालं? आम्हाला काय माहिती तिकडे 10 ठिकाणी तोंड काय केलं ना आमच्या पोराला नाव घ्यायला लागलं. तोंड सांभाळून तुम्ही बोलायचं तुम्ही तोंड सांभाळून बोलायचं आमच्या पोराला आरोप लावायचा संबंधच आता नाही तुमचा. पहिले तुमच्या पोरीला विचारा तोंड सांभाळून केलं आधी. पोरीने साक्षरी त्याच्या कानामध्ये आणली. हे काय अशी करा काय मागे आणायचं काय त्याची काय पूजा करायची का? मग तिला लाज नाही वाटली का त्या टाइमला त्याला नाही असं वाटलं का? त्याला वाटवा का नाही वाटत तुमच्या पोरीला वाटायला पाहिजे होती आमच्या दारात घेऊन आले करणाऱ्या पोराला पाठीशी घालताय तुम्ही. पोलीस कंप्लेंट केलं ना अशी घुसन ना तुमच्यात तुम्हाला कळलं पोलीस कंप्लेंट केलं ना पोलीस आधी तिला विचारतील तू बोलत का त्याचं पण मेडिकल होणार लक्षात घ्या. बरं मेडिकल झाल्यावर बघू आम्ही करायचं का करायचं का? तू खरं सांग मला नेमकी काय कंडिशन नाही ना तो नाहीच म्हणतो राव पोरं. हा. अशी बी गेली या. हा तू विचार हा. इकडं बघ काय संबंध नाही आपला खरं खरंच नाही, आपल्यात तसं काहीच नाही झाले. मी आताच सांगतोय. खोटं बोलायचं ते रेटून कोणाचं आहे बोलायचं. पोर ते मला नाही माहिती. मुस्काड फोड द्यायचं का खरं आहे नाही खरं आहे की नाही मला सांग कुठं कुठं खरं आहे माहिती ना? अजून. ते त्याच आहे ना मुस्काड फोड तुझ्या हाताने फोड मुस्काड त्याचं बघ ती काय आणि त्याला मी पाहतो कोण काय करतो. एक मिनिट इकडे रडू नको तू खरं सांग मला काय कंडिशन आहे मला खरं सांग जाऊ दे बाकीच जाऊ दे मोरू दे तो रडण्यावरून तो चेहरा सांगतोय नेमकी काय आहे काय नाही मग कर दाखवू नको तू याला नीट विचार तू आज तुला मी गोडीत सांग अरे सांग ना बाबा नाही ए, सांग ना नीट तुम्हाला मी नीट सांगितलेलं आहे आमच्या पोरावर हात उचलायचा नाही ये इकडे. हा, काय झालंय खरं सांग खरं माझ्याकडे बघून बोल आम्हाला पण चल तू शपथ घ्यायला लागू. पण नाही, आमच्या ठेव बोल, पाय डोक्यावर हात दगडाखाली ठेव. अडकलेला आहे. ठेव बोल, म्हणून मी डोक्यावर हात विचारतोय. ते बघा ना ती बाई किती ती जाऊ दे, घालते थांब. ना, तुम्ही मग थांबा बाजू दोन मिनिट घ्यायची. अहो, 2 मिनिट थांब पोराची बाजू ठेव बरं आईच्या डोक्यावर हात नेमकी काय थांब ना ठेव ना ठेव ना आता ठेव तू नाही म्हणतो ना ठेव हा, मन बरं नाही म्हणून नाही का आहे का नाही आता उचक ना थोबा. आता हाण नका हाण नका हाण नका कुठं काय बोलला पहिले तो त्याला भीती वाटली होती एवढे माणसं बघून भेटणार नाही का तो भेटणार त्या टायमाला आता झक मारायला नाही गोडी लागली त्याला. आईचे लाड आहे सगळं आईचे लाड हे आईची लाड आहे. तुमची बापा, पोरगी बापा, असले असं केलं असतं का? आणि तुमच्या पोरीला अरे कसं लागलं? ऐक ना 2 मिनिटं मग ऐक ती पोरग धाय मोकलून लेकरू रडत आहे. याच्याकडे तरी बघ जरा तू पोरगी असते अशी तर काय केलं असतं तो हा, मग याचा विचार केला का थोडाफार
आपलं आहे म्हणून आपण झाकायला लागलो सगळ्या गोष्टी. हे काय कुठं झाकून निघेल ते तिचं बिचारीचं काय होईल? कसा तोंड काळा करून खाली बघा पण लाज कस काय वाटत नाही याला? नाही म्हणतो माग हातात डोक्यावर हात ठेवा म्हणलं तू नाही का मला लादभर? मला भीती वाटली होती. काय भीती काय असं भीती शेण खायला नाही भीती वाटली का? उद्योग करायला भीती नाही वाटत. आता काय करायचंय पोरीचं? काय करायचंय पोरीचं? काय करायचं म्हणजे ही रीतसर लग्न लावून द्या आता यांचं आणि सून करून घ्या तुम्हाला. काय करायचं म्हणजे काय अशी वाऱ्यावर सोडायची का काय आता? नाही तर कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन झालं ना तुमच्याच बांबू घुसन चांगला. तुम्हाला वय तुम्हाला जेल मग. हा आणि निवड बरोबर काय आई बापाला बी जेलला जावं लागेल कळालं का? खरी आहे ती परिस्थिती. तोंडाला काय हात लावती तू? तुझं म्हणले माझ्या पोराचं लय ही करतान माझ्या पोराला ती करतान तुम्हाला रात्रंदिवस आलं की माझ्या पोरगत दिसत तुम्ही त्याच्यावर जाळतान. बरी जाळून घेतली ना आता. पोरीला लग्नाचा आम्हीच दाखवून सगळ्या गोष्टी ती संख्येला. आता बोल तुला लग्न करायचंय का करायची कोर्ट कचेरी? तुझ्या आई बापाचा सल्ला घे आणि आम्हाला सांग. उद्याची उद्या टाकतो जेलमध्ये बघ नसलं. लग्न करायचं मला. आता आयुष्य उद्ध्वस्त होईन. सोपं काय म्हणतोय करायचं. तुझं काय म्हणणं आहे भाऊ? तुमचं काय म्हणणं आहे बोला. म्हणा आता हा मग आता काय नाही म्हणून थोडं म्हणणार आहे. नाचले आमच्या मोर. कोणामुळे? बघा हे अजून भाषा बदलते. म्हणजे तू ही भाषा बदलती का अजून? त्यांचं काय चुकलंय मला सांग बरं तू. खुश आहे नाही एक काम करा ही काय ही तरसच द्यायच्या डायरेक्ट केस करून टाका. काय होईल त्या माणसाच्या तोंडाकडे तरी बघा. नाना प्रतिष्ठित व्यक्ती जाऊ दे मर्द. हे माणूस हा म्हणतो आणि ही बाई तिचं लाड कधीच नाही ती शेंडी पण. अहो लाडच कधी बी डोक्यावर आहे ना मिऱ्या वाटत असतो. अहो दोन्ही चुकलेत. मग एक नाही चुकलं तुम्ही एकाला बोलून काय उपयोगाचंय? भाऊ मी एकाला म्हणतच नाही. हिला थोडी अक्कल नव्हती का? चांगली सडक लग्नाच्या आधीवर आपण काय विचार केला पाहिजे काय केलं पाहिजे? दोघं चुकलेत पण माणसाची रीत काय आहे का झालं गेलं आता पुढचं काय अहो पण करायचं? मला सांगा ना तुम्ही ह्या कृत्याला आपण समर्थन देतो काय उपयोगाचं काय समर्थन समर्थन नाही? देत? मी तर निषेधच करते पण आता हे झालं गेलं याला काय याला काहीतरी औषध काय? विलास द्यायला पाहिजे ना. बरं लहान सहान बी नाही ना लग्नाला आले पोरं यांना लागली पाहिजे ना थोडंफार. आपण काय करू? बरं आई बापाच तरी विचार केला पाहिजे ना आपण काय केलं पाहिजे? नाही केला म्हणजे यांच्या मनाला येईन ते सगळं करून बसले आणि आता निस्तरायला का आले आई बापाकडे? आणि हे काय 4 दिवस टिकत नाही. हे फक्त 2 दिवसाचं प्रेम 2 दिवसाचं लग्न आणि 3ऱ्या दिवशी घटस्फोट अशी गंमत आहे कार्याची. आणि सनकड्यांना कळायला पाहिजे ना शिकायला आई बापाच्या ठेवलं बाहेर. इज्जतीचा फार धूर काढते आता पोरी. बरं तुम्ही करताना लग्न एखादं पोरग नाही होऊन पडलं काय व्हायचं हिचं? नाही तिला पडलं समजायला पाहिजे नव्हतं बेकारी होऊन जाईल. तिला कळायला पाहिजे होतं ना गोष्टी. ह्या गोष्टी तिला बघ कळायला तो पाहिजे तर समजा जाऊन दे हे लालची माणूस पुरुष लालची असतो हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो. पण पुरीला कळायला पाहिजे या गोष्टी. different कळायला आपण पाहिजे. कुठपर्यंत गेलो पाहिजे या मर्यादा सांभाळल्या पाहिजे ना आपण. मग आपण जर मर्यादा सांभाळल्या नाही तर काय काम कार्यक्रम व्हायला काय लागत? सोप्याच नाहीये आणि समाजाला करायचं? कळायला पाहिजे सगळं. हा? काय करायचं आता बोल ना बोल बोल. आता काय करता येणार रे? आता काय ती काय झाकायची ती काय याची वस्तू का? आता काही तसं करायला गेलं तर कोर्ट फार डॉक्टर लोकांना आत्मन टाकी. मग आता काय ती गोष्ट संपली आता. तसली गोष्ट नाही आता. बरं जाऊ दे आता ते. तसं पण चुकीचं आता काय पण आहे करायचं ते त्याच्यावर काढ मार्ग महाराज. काय नाही तुम्ही आता बघा नाना. घ्या करून. हा मग काय आता नाही विलाज आहे. तू आणि कुटुंब आपल्या पोराची प्रतिष्ठित चुकी. आपल्या पोराची नाही म्हणता यायची दोघांची बी बरं, चुकी. दोघांची काय असं ना जाऊ द्या घ्या करून. पण ही झापेवानाचं असं वाटत नव्हतं रे मला. हे दिसतंय तसं नाही. जाऊ दे ना ही साथ नालायक असू द्या पण त्याने बी जरी कोणी म्हणलं असं दोघांच्या संगणमतीने या अहो, गोष्टी ती झाल्या. घाबरलं ते आता घाबरलं मागून त्याच्या आईच्या डोक्यावर हात ठेव म्हणलं का हो. मग तो कुठं ठेवतोय मग खाली ओढतोय मग असं कुठं वाटतं का आई मारावा? प्रेम केलं मग खरं बोलायला काय लाज पण हे लाज वाटते. आज हे मोठे झालेत हे एवढ्या मोठ्या आईबापांची प्रतिष्ठा वायाला घालवतात. आईबापांना विचारत नाही. आईबापा काय ना असं रस्त्यावर सोडून देणार यांचे लग्न नाही करणार आईबाप. बोला काहीतरी चुकलं बिकलं माफी तरी मागा कमीत कमी आई बापांची. गाढवपणा केलेला आहे जरा माफी मागा. म्हण ना बापाला माफ चुकलं. करा मला. तुम्हाला वाटत नाही का चुकीचं काम केलंय तुम्ही? म्हण ना चुकलं नाही बिकलं दिवे लावले त्यांनी भले मोठे आता. हा उजेड सगळा त्यांचाच आहे त्यांच्या दिव्यांचा. हेच पहिलं बोलला असत काही नाही म्हणला पहिल्यांदा नाही म्हणला. घाबरला महाराज त्यो. काय हे आल्याबरोबर धरल्यावर कस काय बोलत त्यो हे गाळच झाला तो एका मिनिटात. आता बाप आहे आता काय हिला किती मारली मी. लय धोपटलंय तिला इथवर घरी आणली, आईने माहितीये झोपीतच का? आणली. काय सांगायचं आता? एवढी धोपटली ना तिला आईने की विचारूच ना. काही गोष्टी अचानक करायला जातं एक आणि होतं एक मला अशी का? परिस्थिती झाली. चूक माझी एकटीची नाहीये तेव्हा तिला आणि इथं असे काय आपलेच किस्से नाहीत महाराज बरोबर. लय इथं समाजात हे असं हे असे कोर्टात बी इथं हो आणि पुरे अशा देश घडीला लागले. देशी झडी लागलाय त्यांचा कार्यक्रम झालाय संपल्याची काही लोकांनी समजून नाही घेतलं ना त्या पुरी आज भाईबांगून हिंडत आहेत. लग्न नाही काहीच नाही काय काही नाही होत त्यांचं.
आता आपण समजून घेऊ. बरं जाऊ द्या, झालं गेलं त्या सोडून. आम्ही तयार तुमच्या पोरीला हे करायला, एक्सेप्ट करायला. मी मोठ्या मनाने लग्न लावून द्या दोघांचं. हा. आम्ही खर्च करतो, तुम्ही खर्च करा, अर्धा अर्धा खर्च करू, दोघांचं लग्न लावून द्या आणि सुखाने संसार करून द्या, समाजात त्यांना इज्जतीने वागू द्या. काय आता तरी लोक म्हणणारच आहेत लग्न आता झालं, पोरग कस काय 3 महिने अगोदर झालं, म्हणजे आता हे काय साधे तमाशे आहेत का हे? आता जाऊ द्या, द्या सोडून. लोकांचा विचार करायचा, द्या सोडून. अरे काय लोक काय म्हणतील आणि काय लोकांचा विचार करायचा? जाऊ द्या, लोकांच्या तोंडाला नसतं हाड. चला चहा पाणी ठेवते तुम्हाला. चला आमच्या घरी चला. चल चला चल बाय. महाराज आज तुम्ही होते म्हणून बरं झालं, नाही तर माझी सारी इज्जत चव्हाट्याला लागली असती. नाही काय, माझं जे काम होतं ते मी केलं. नाही पण तुम्ही न्यायाने बोलले, बरं झालं. मुलगी आपल्या गावातली, आपल्या घरातली असल्यासारखी, पोरग बी गावातलंच होतं. नाही पण तुम्ही छान बोलले ना, आमच्या बाजूनी ना त्यांच्या बाजूनी, जे काही आहे कायद्याने दोन्ही बोलतो. बाजूने हो. बोलले ते असं काय. अहो, आपण नाही बोलल्यावर ते पुढचे वर चढ काही पण बोलायला लागले, बघितलं ना तुम्ही. हो, बघितलं. बरं झालं तुम्ही आमच्या बरोबर आले ते. काय झालं, काय झालं अन्याय कोणावरच नाही झाला पाहिजे ना, माझ्या मुलीवर ना त्या मुलावर. त्याची चूक नव्हती, याची चूक नव्हती, पण आता काय करणार? आता चुकी दोघाची पण म्हणावंच लागेल, ती नव्हती असं म्हणून जमणार कारण नाही. कसं आहे, दोघाची पण आहे. जर त्यांनी पदरात नसताना घेतलं तर आम्हाला आहे ना मरावंच लागलं असतं. नाही काय नाही, पर्याय असतात, फक्त शांत डोकं ठेवून सगळं केलं पाहिजे. कारण ह्या अशा गोष्टी ना खूप काजळवून काळ असतं हे कलंक. नाजूक असतं जरा. हो. आता यात काय करणार आहे आपण, नाही का? आणि आमचे भाऊ पण इतके डेंजर आहेत ना. अहो, कोणाच्या घरात घटना होऊ द्या, तसं तुला काय सांगतो, माझ्या पाहुण्या नातेवाईकाला कळालं असतं ना, ते पोराचा मुर्दा पाडला. 4 लोक त्याचाच नाही तर त्याचा तो बाप आहे ना, त्याला सुद्धा धुवून काढला. खून खराबे चालू झाले. 4 लोक तर राहणारी माणसं आहेत, आणि प्रतिष्ठित माणसं. इज्जत गेली असती, मारामाऱ्या खून खराबे झाले असते आणि खूप वर तडीला गेला असते. अहो, हे प्रकरण लय वाढलेत आता सध्या. खरंच तुमचे उपकार आहेत बरं का महाराज. नाही उपकार काय नसतं तसं, काय नाही बरं झालं आमच्यासाठी आले, मोठं मन करून तुम्ही. तुमचे आभारी आहे आम्ही, धन्यवाद. चालतंय. धन्यवाद, आभारी आहे. तुमच्यासारखे गावात प्रतिष्ठित माणसं असले तर काही गोष्टी सुरळीत पार पडतात. आता आपण काय करू, घेऊ सगळं लवकरात लवकर करून, हो. म्हणजे जास्त त्याचं टेन्शन 2-4 दिवसात हा लवकर त्यांना यांना तू त्यांचा फोन नंबर द्या. नाही सगळं जा करू, व्यवस्थित करू. म्हणजे कसं ब्राह्मणाला विचारून ये ना, तारीख वगैरे काढून ये ना, एखादा चांगला मुहूर्त बघून लग्न लावून देऊ. 2-4 दिवसातच बघ पण हा बरं. काय असेल. चालतंय चालतंय, जाऊ आता चला आपण तयारी करू. आपण काय आणि पोरीला बी सगळा संसार बिंसार आम्ही सगळं देऊ व्यवस्थित. तू काय काय आला? आता माफ करा, मी माफी मागायला आलोय तुमची. बरं मी बरं. खरं तर खरंच बोललोच असतो, पण हे डायरेक्ट जेव्हा धावून आले आणि सगळ्यांना मी एकत्र तिथं पाहिलं म्हणून माझी घाबरगुंडी. अरे मग सांगायचं खरं, सगळेच आई बाबा असे नसते की लगेच मारतेत आणतेत. आपण राग येणार ना बापाला. तुझी कोणाला राग नाही येणार सांग. तुझी बहीण असती तर समजा तर राग नसता का आला, सांग बरं. तुम्ही एक तर चुकी केली की नाही, पळून गेले दोघं सांगायला पाहिजे होतं काहीतरी. आणि वरून तू नाही कबुली आला. आणि परत एवढं करून सौरण तू नाहीचा पाडा लावला म्हणल्यावर मग कोण? काय नाही, माफ केलंय त्यांनी आता. माझं आहे ना सांगणं तुम्हाला एकच आहे, कोणती पण गोष्टी आहे ना, चुकीची असू बरोबर असू, 4 वेळा विचार करायचा त्या गोष्टीचा. आई बापाच्या कानावर घालायच्या कधी पण. आणि चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. आई वडिलांना विचारायचं, सासऱ्यांना विचारायचं. आणि चुकीला आहे ना तेव्हा घाबरायचं जेव्हा चूक झालीये. एकदा झाली ना तर ती 4 माणसाच्या मदतीने ना सुरळीत करायची, स्वीकारायला शिकायचं, स्वीकारायचं, बोलायचं. चुकीला स्वीकारायचं तर चूक सुधरती. तू नाहीच म्हणून पडला असता, तुम्हाला काय मागात पडलं असतं. बरं झालं तुम्ही आई वडिलांसोबत एकट्यात आहे. मी काय म्हणजे काही चुकली नाही लावते त्यांची, पण तुमचं मन आहे ना माझ्या पोरी संग लग्न हो लावायचं. आहे. तुम्ही तिला आयुष्यभर साथ द्या त्यांना, हो नक्की देणार. चांगली बायको म्हणून तिचे सगळे हो सगळे लाड पुरवायला तयार आहे. लाड पुरवा. परत तिला ते मान सन्मान सगळे द्या जे समाजात असतात बायकोसाठी. हं? काळजी घ्या बा, आम्हाला एवढंच माझ्या सांगायचं लेकीची पोरगेच्या आता. चांगली काळजी जसे घ्या. आता तुम्ही प्रेम केलंय म्हणताय ना, ठीक आहे, प्रेम केलंय, सगळे उद्योग केले, पण आता इथून पुढे जीव लावा पुरेल जरा. आई बापाच्या जीवाला गोर जसं असतं. प्रेम केलंय ना तसं जीव पण लावा. आणि तुम्ही लग्नाला परमिशन दिली त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं. नाही काय. ठीक आहे, आता काय हरकत नाही, आम्ही आता लागत तयारी. अगर तुम्हाला आभार मानायचेच असते ना ह्या माणसाचे माना, यांच्यामुळे 2 कुटुंब एकत्र आले. हा माणूस ना त्यांची बाजू घेतली ना आमची, दोघाच्या बाजूला समतोलतेने न्याय दिला आम्हाला. धन्यवाद दादा. काय नाही. त्यामुळे खरंच दोघांचं लग्न, नाही तर लग्न अहो कुटुंब उद्ध्वस्त झाले. असं कोणी काही चढून देतं सांगतात, ती न्याय निवाडा व्यवस्थित झाला लोक लय पाहिजे. बेकार आहेत, समाज लय बेकार आहे. तुमच्या मम्मी नाराज तर नाहीत ना? तुम्ही त्यांना समजून सांगा.
हा त्याला बोलत हा होता. ते जरा समजून सांग कारण मम्मीला बाकी काय काय असेल ते खरं खरं तुम्ही तुमच्या मम्मीला सांगा. खरंच दोघांची सेम आहे ना, अशी कोणाची जबरदस्ती नाही, नाही काय तुमच्या नाही. एकमेकावर. नाही नाही मग तुमच्या मम्मीला तेवढं सांगा, कारण कसं आहे आयुष्यभर तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचंय. आम्ही तर काय पाहुण्यासारखे येणार, तुम्हाला भेटणार, परत आमच्या घरी जाणार. आणि आता ही मुलगी तुमच्या घरची लक्ष्मी आहे. हो म्हणून सांभाळा. आता यांची जबाबदारी संपली, तुमची चालू झाली. हो चालेल. ओके. जा तुम्ही तुमच्या घरी, आम्ही जातो. आम्ही येऊ का? ठीक आहे, येऊ आम्ही. चला.